आज आपण सेमीफायनल इथे खेळवली जाणार आहे. आपण जगदंब वाकलन विपक्ष गावदेवी भालमध्ये आज आपल्याला सेमीफायनलचा सामना बघायला मिळणार आहे दुपारच्या सत्रामध्ये. एक अतिशय चांगला सामना आपल्याला बघायला मिळतोय गौरी शंकर गौरीपाडा 11 मध्ये. तर नाणेफेकी जिंकली आपण निशान जीजी स्पोर्ट्स वाकलन सहकारी आणि क्षेत्रक्षण स्वीकारलेलं आहे. आज आपण पाहिले तर ऋषी भोईर सुद्धा वापसी करतोय, कारण का शिरडूनच्या मैदानावर ऋषी नव्हता आणि थोडंसं आपण संघ बॅकफुटवर गेला होता, त्यामुळे जीत देखील आपण पाहू शकता. इन ॲक्शन मध्ये मोतीरामला पाहू शकता, अविनाशला, जितेशला पण पाहू शकता, केतन आहे, आपण विनोद भोईरने काल सातत्याने या मैदानात आपण बघितलं सामने बसून एन्जॉय केले होते व्यासपीठावर. अशोक म्हात्रे गौरीपाडा यांना विनंती करतो या दादा मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. तर सामना सुरू होतो. इथे मात्र सलामीची जोडी आपण पाहू शकता, गौरीपाडा संघाची सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला सागर आणि हेमंती जोडी. तर गोलंदाजी मार्कवर अतिशय चांगला गोलंदाज आपण म्हणले तर ठाणे जिल्ह्यातील एक खूप चांगला गोलंदाज, लाईन आणि लेंथवर खूप कंट्रोल असणार मोतीराम गोलंदाजी मार्कवर. यस गेम प्ले 10 वाजून 5 मिनिटांनी हा सामना सुरू होतोय. पहिला चेंडू फुल टॉस, चेंडू ऑन साइडला, सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू वन बाउंड सीमा पार, पहिला दणदणीत दमदार चौकार. छत्रपती महाराजांचा विजय. नितीन पहिला चेंडू आपण लेग स्टंपवर फुल टॉस टाकला होता आणि आपण स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू सीमा पार गेला. पहिला सागरच्या बॅटमधून एक दणदणीत दमदार चौकार. एक चांगली सुरुवात बघायला मिळते गौरी शंकर गौरीपाडा 11 संघाकडून. मोतीराम चेंडू बघा लगेच खूप चांगला चेंडू फेकलाय, ऑफ स्टंप वरती बीट केला जातो. इथं मात्र सागरला स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता. ही खासियत या गोलंदाज मोतीरामची. जरी पहिला चेंडू आपण लेग स्टंपवर फुल टॉस फेकला असेल, पण नंतरच्या चेंडूवर कमबॅक करण्याची क्षमता दाखवली इथं मात्र नितीन आपण म्हणजे गोलंदाज मोतीराम यांनी. म्हणून तर आपण म्हणजे ठाणे जिल्ह्यात 1 नंबरचा गोलंदाज मानला जातो आपल्या ग्रामीण मधील मोतीराम. पुढे मोतीराम गोलंदाजी मार्कवर हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत चेंडू फीड होईल आपण विनोद चिथ्याच्या वेगाने येते चेंडूला फीड करतायत. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते, 1ने धाव संख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 5 धावा गौरी शंकर गौरीपाडा 11 संघाची. 5 धावसंख्या आपण पाहू शकता. स्ट्राईक केला फलंदाज एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू हेमंत म्हात्रेला आपण पाहू शकता. पुणे त्या मोतीराम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू फ्रंट फुटर आले, हलक्यात खेळून करतो चेंडू कार्पेटच्या मिड विकेटला. ऋषी भोईर येतोय, थोडंसं मिसफीड होते इथं मात्र, पण 2 धावा इथं मात्र मिळत आहेत. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 7 धावा गौरी शंकर गौरीपाडा 11 संघाच्या. एक चांगली सुरुवात बघायला मिळते, कारण तेवढाच मोठा संघ आहे त्यांच्यासमोर निशान जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ. या संघाला नेहमी आपण बघतो राजीव भोईरचा खूप मोठा सपोर्ट असतो. हा चेंडू ऑन साइडला पुणे त्या कार्पेटच्या स्वीप केला. यावेळेला खूप चांगला फटका बघायला मिळतोय. चेंडू सीमा पार जातोय. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 11 धावा. तर पोलीस पाटील रघुनाथ पाटील साहेबांचं आगमन होतोय गौरीपाड्याचे. त्यांना विनंती होती की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. बघा नितीन, एक स्पर्धेचा एक वैशिष्ट्य आपण जर नियम बघितला, चेंडू कधी हरवला कधी फुटला तर नवीन दिला जाणार आहे आणि जो डिसिजन असेल तो डिसिजन तुम्हाला मिळणार आहे. आणि विचार केला तर पंचान आपण संघ नायकाने 2 चेंडू चेक करायचे आहेत. पहिल्यांदाच तुम्हाला 2 चेंडू चेक करून ठेवायचे आहेत. तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता गौरी शंकर गौरीपाडा संघाची आपण 11 धावा पाहू शकता. खूप चांगली फलंदाजी करतो हेमंत. हा चेंडू पुन्हा खूप चांगला फटका, पण कार्पेटच्या चेंडू जातो. इथं मात्र मिडविकेटवरनं ऋषी येतो. इथं मात्र एक संधी होती, पण चेंडू मात्र आपण म्हणतो कलेक्ट होत नाही यावेळेला मोतीरामच्या हातामध्ये. अन्यथा आपण साखरला परतावा लागला असतं. 2 धावा पूर्ण करतोय. 2ने धावसंख्या वाढत्या म्हणतोय गौरी शंकर गौरीपाडा संघाची. धावसंख्या आपण पाहू शकता 13 धावा पहिल्या षटकाच्या समोर. एक वाजवी आपण बघतो षटक इथं मात्र संपलं नाहीये, कारण का मोतीराम ज्याच्यासाठी जाणला तर तो षटक मात्र इथं फेकला नाही. 13 धावा दिल्यात, कारण का चांगली फलंदाजी केली सागरने आणि हेमंतने. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटू
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येतोय, आपण माहिती गोलंदाज येतोय यावेळेला आपण माहिती तर एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू निशांत जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचा आपण आता केतन म्हात्रेला आपण पाहू शकता. केतन म्हात्रेचा विचार केला तर या वर्षीचा विचार केला तर खूप चांगला फॉर्मात आहे आज हा फलंदाज. गेल्या वर्षी या खेळाडूने खूप काही कमवले क्रिकेटच्या माध्यमातून. पाहिजे तर या वर्षीचं कशा प्रकारे इथे मात्र आपण म्हणजे आपली कामगिरी करतोय. तर स्ट्रायकीला फलंदाज असणारे सागर, तसं काय धावफलकात आपण पाहू शकता बिनबाद 13 धावसंख्या आपण पाहू शकता गौरीशंकर गौरीपाडा 11 संघाची. साईडला क्षेत्रक्षण फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. रिजनमध्ये क्षेत्रक्षण पाहू शकता यावेळेला. जीतला आपण पाहू शकता, डिश लॉंगॉनला आपण पाहू शकता. ऑफ साईडला थर्ड मॅन लाईक क्षेत्रक्षण, पॉईंट लाईक क्षेत्रक्षण, गलीमध्ये एक क्षेत्रक्षण पाहू शकते. पॉईंट लाईक डीप लॉंगॉन रिजनमध्ये क्षेत्र केतन. चेंडू यावेळेला चेंजचा पेस बघायला मिळतोय पण ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. चेंडू पडल्यानंतर खूपच पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकतो 14 धावा. आपण 2 पंच पाहू शकता. फिरोज आपण तर सर आपण पाहू शकता. धर्मेंद्र वर्माला आपण पाहू शकता. केतन गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड कडे मार्क होतोय. हा चेंडू यावेळेला खूप चांगला चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बघा पहिला चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर फेकला होता पण हा चेंडू बघितला तर ऑप्शनवर फेकतो. यावेळेला चेंडू वेगाने निघून जातो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुणे केतन आता मात्र एंड बदलतोय. राईट ऊर्ध्वकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. तर पंच आपण पाहू शकता धर्मेंद्र वर्मा आणि फिरोज खान. हा चेंडू यावेळेला लिडिंग एजे फलंदाज बाद. केतनला इथं मात्र सफलता प्राप्त होते. सागरला मात्र परतावा लागणार आहे. पहिला गडी बाद होतोय. गौरीशंकर गौरीपाडा 11 संघाचा 14 धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. नितीन या स्पर्धेचा विचार केला तर मालिकेवीरसाठी आपण TVS स्पोर्ट्स बाईक सुद्धा पाहू शकता. आणि एक आपण बघतोय उत्कृष्ट गोलंदाज आपण बघतोय शूज सुद्धा दिले जाणार आहेत. उत्कृष्ट फलंदाज आपण बघतोय कूलर सुद्धा आहेत. एकनाथ अर्जुन भोईर साहेबांना विनंती करतो या मंचावर आपलं देखील सरसे स्वागत असणार आहे. नितीन 8 दिवसात ज्या खेळाडूला 2 बाईक मिळाला तो खेळाडू सुद्धा आपण आज खेळताना पाहणार आहोत. चेंज द गेम वडोली संघातील आपण फलंदाज विशाल आपण पाहू शकता. जर विचार केला तर यात 2 महिन्यात 3 बाईक मिळाल्यात. केतन जयेश हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता खोल टाप्याचा. इथे मात्र चेंडू जोपर्यंत फीड होईल 1 धाव इथे मात्र पूर्ण केले जाते लेग बायच्या स्वरूपात. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता गौरीशंकर गौरीपाडा 11 संघाची 15 धावा आपण पाहू शकता. 1 गडी बाद झालाय. केतनने बघा किती चांगली गोलंदाजी करतो. आता पहिला चेंडू स्वर फेकला होता पण त्यानंतर मात्र दिशेवरती कंट्रोल इथे मात्र केलाय. तर स्ट्राईक केला फलंदाज हेमंत म्हात्रेला आपण पाहू शकता. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. हा चेंडू अतिशय सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू जातो कार्पेटच्या मिडविकेटमध्ये चांगलं क्षेत्रक्षण जीत येतोय. तिथे मात्र एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलतोय फेकी करतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 16 धावा. करगापर्यंत विकेट आणि टॉसला फार महत्व आहे इथं नितीन. जर सामना जर बरोबर झाला तर प्रथम विकेटचा विचार केला नंतर टॉसचा विचार केला नाही. पण त्या केतन जयेश हा चेंडू यावेळेला व्यवस्थित बॅटच्या संपर्कात नाही. चेंडू जातोय यावेळेला पुन्हा एकदा मिडविकेट रेंजमध्ये जीत येतोय. चेंडूला फीड करतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 17 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर नितीन 13 धावा आल्या होत्या पण ह्या षटकात मात्र खूप चांगली गोलंदाजी करतोय. पण केतन मात्र गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्क होतोय. हा चेंडू शप्पा लावून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतो. यावेळेला पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर. चेंडू सीमा पार जातोय. हेमंतच्या बॅटमधून पहिला दर्जेदार चौकार. डोंगरावरी बसली कोंब्यावरी आई एकवीरा माऊली. लाडका तुझा कराया आईला आई तुझी ओवाळणी. डीजे बघा ज्यांनी आम्हाला मैदानासाठी योग्य आपण सहकार्य केलं तर म्हणजे
रामकृष्ण भोईर, तसेच एकनाथ अर्जुन भोईर, गोपीनाथ भिवा भोईर या सर्वांचा आम्ही धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिलं आहे. बघा स्पर्धेतील नितीन कालच्या दिवसाचा विचार केला तर किरण पाटीलने पहिली हॅट्रिक घेतली मोठा गावच्या. जर आपण म्हणजे जर या स्पर्धेत आपण देवेंद्रनी 9 गडी बाद केले पण तो आपण तो संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय. त्यानंतर आपण बघितलं तर आपण म्हणतो अरविंद पाटील माऊली 11 वडवली संघाचा हा देखील फलंदाजाने आपण गोलंदाजाने विचार केला तर 8 गडी बाद केले होते नितीन, पण तो गोलंदाज देखील आपण बघितलं तर तो संघ या स्पर्धेतून बाद झालेला आहे. तर आज पाहिजे कोणता गोलंदाज इथं चांगली कामगिरी करतोय. किरणने आपण हॅट्रिक घेतली आहे पण तो संघ देखील या स्पर्धेतून बाहेर झालाय. तर गोलंदाजी मार्कवर आता येतोय अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू जीत भोईर येतोय. ते मात्र पाहिजे जीत आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला 3ऱ्या क्रमांकाचा जयेशला आपण पाहू शकता. जीत जयेश. चेंडू ज्या वेळेला एज होते पण चेंडू मात्र क्षेत्रक्षेत्रात पोहोचत नाहीये. प्रयत्न केले होते इथं मात्र पण एक धाव इथं मात्र भेटे. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 22 धावा. गौरीपड आपण बघतोय गौरीपडा 11 संघाची धावसंख्या 22 धावा आपण पाहू शकता. पुणे जीत गौरीपडा 11 संघाचे नितीन आज आपण वेगळं नाव दिलं गेलेलं आहे. खूप चांगलं नाव. पुणे जीत गोलंदाजी मार्कवर राऊंड इकडनं मारा करतो. स्ट्रायकरला फलंदाज अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय जो सलामीला आला आपण हेमंत जितू हेमंत. हा चेंडू सुरेख फटका यावेळेला डीप पंत चेंडू निघून जातोय पण अविनाश आले होते थोडासा अविनाशला यावेळेला चकून जातोय चेंडू आणि चेंडू सीमा पार. एक उपयुक्त चौकार येतो हेमंतच्या बॅट मधून. धावसंख्या धाव फलकात 26 धावा. थँक्यू डीजे मास्टर. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 26 धावा. पुढे जीत गोलंदाजी मार्कवर चेंडू कट करतो यावेळेला गली रिजन मधनं चेंडू खूप वेगाने निघून जातोय. तळमळचा क्षेत्ररक्षक आला होता पण त्याला बीट करून चेंडू सीमा पारतो. सलग 2 चेंडू 2 चौकार बघायला मिळते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 1 गडी बाद 30 अशी धावसंख्या. गौरीपाडा 11 संघाची 30 धावसंख्या आपण पाहू शकता. 30रं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा जीत गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडनं मारा करतो. स्ट्रायकरला फलंदाज हेमंत. चेंडू पुन्हा एकदा यावेळेला आता मात्र इथे फलंदाजाला परतावं लागणार आहे. कारण की यावेळेला बघितलं तर चेंडू लगेच हातात गेला होता थळब्यांच्या क्षेत्ररक्षणाकडे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं आणि इथं मात्र सांघिक यश मिळतंय आणि फलंदाज बाद होतं. यावेळेला आपण बघितलं तर जयेश बॅक टू पवेल. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, आई माऊली गो सत्वाची, आई माऊली गो सत्वाची. आगरी कोल्यांची शान आई माझी वसत गावाची, आगरी कोल्यांची शान आई माझी वसत गावाची, आगरी कोल्यांची शान आई माझी वसत गावाची, आगरी कोल्यांची शान. थँक्यू डीजे मास्टर. आता मात्र 2 दिग्गज फलंदाज मैदानावर आपण पाहू शकता. रवी आणि हेमंत हे 2 बंधुराज पाहिजे आता कशा प्रकारे फलंदाजी करतायत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. षटकातील ड्रिंक्स ऍक्टिव्हा देखील तयार ठेवायची. स्पर्धेचा 3रा दिवस आपण बघतोय. जय मसोबा क्रिकेट संघ चिकनगर आयोजित श्री मसोबा चषक 2018 वर्ष पहिले. एक अतिशय चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. खूप चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. खूप चांगल्या ट्रॉफ्या बघायला मिळत आहेत. आपण बघतोय टीव्हीएस स्पोर्ट्स बाईक सुद्धा पाहू शकता आपण. बघा आज आपण तर बाकलनगावचे अष्टपैलू खेळाडू किरण आज मात्र त्यांचा वाढदिवस आहे पण ते आज मात्र मैदानात नाही आहेत. संघासोबत नाही आहेत. वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन. चेंडू अतिशय सुरेख चेंडू यावेळेला काय यष्टीरक्षण दाखवलंय नितीन. यावेळेला केतन मात्रेचं कौतुक करावं तेवढं. काही कळायच्या चेंडू आपल्या हातात विसंगितला आणि त्यांचा बिग विकेट रवी म्हात्रेला परतावा लागणार आहे. आवाज नाव लक्षात ठेवायचा.
विकेट. रवी बॅक टू पवेलियन. गोल्डन डक वर बाद होतोय. तर नवीन फलंदाज येतो इथं मात्र आपण पाहिले तर 5व्या क्रमांकावरती मयूर. मयूरला आपण पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करतो इथं मात्र मयूर. नितीन एक सांघिक यश मिळालं आणि एक आपण म्हणलं अप्रतिम झेल भेटला. काही कळायच्या आत आपण बघतो इथं मात्र झेल पकडला गेलाय. इथं केतन म्हात्रे काय रक्षण दाखवलंय. पुढे जीत गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंगला फलंदाज छोट्या काचचा मयूर पाहायचा आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय. कारण एका बाजूला जर बघितलं तर एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आपण हेमंत म्हात्रे आता स्ट्राईक किती मिनिटे बघायचंय. जीत तू मयूर. हा चेंडू हुक केला यावेळेला लिडिंग एज आहे. चेंडू जातोय याला बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये. संदीप येतोय चेंडूला फीड करतो इथं मात्र 2च धावा मिळतायत. कारण संदीपचा विचार केला तर प्रदीप यांचे बंधुराज आहेत. आज मोठा बंधुराज नाही छोटा बंधुराज आपण संघाच्या मध्ये धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 3 षटकाच्या समाप्तीनंतर गौरी शंकर गौरीपाडा 11 संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 32 धावा. 3 गडी बाद 32 अशी धावसंख्या. ड्रिंक सेक्टर देखील मैदान. यस नितीन. तर काही मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा इथे सत्कार होईल. भगवान म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे सत्कार होईल. मी विलास भोईर यांना रोप देऊन त्यांचा नक्कीच सत्कार केला जाईल. भगवान म्हात्रे साहेबांचा मी विलास भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. भगवान म्हात्रे यांचा इथे सत्कार केला जाईल विलास भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती मनोहर म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार करतील मच्छिंद्र मिरकुट यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मिरकुटे यांच्या शुभ हस्ते मनोहर म्हात्रे यांचा सत्कार केला जाईल. 32 धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गणपत शेळके यांचा सत्कार करतील रघुनाथ पाटील. रघुनाथ पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गणपत शेळके यांचा आपण सत्कार करायचा आहे. त्यानंतर संतोष लोखंडे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार करतील दीपक भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संतोष लोखंडे यांचा सत्कार करायचा आहे. डीप एस्टा कव्हर रिजन मध्ये चेंडू घेऊन काढलाय. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक आलाय वेगाने. एकदा पूर्ण होतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. त्यानंतर अशोक म्हात्रे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार करतील मिथुन म्हात्रे. मिथुन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते अशोक म्हात्रे यांचा सत्कार केला जाईल. ओल्ड टू बालू पाटील. चेंडू अतिशय सुरेख फटका डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र एकच धाव मिळणार आहे. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 35 धावा आपण पाहतोय. गौरी शंकर गौरीपाडा 11 संघाच्या आता मात्र स्ट्रायकिंगला मयूर येतोय. मयूर कशावर फलंदाजी करतो. कारण हेमंत एका बाजूने आपण मोठे फटके मारायचा प्रयत्न करतोय. केतन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू अप्रतिम असा आपण पहिले तर झेल घेतला इथं मात्र आणि इथे मात्र मयूरला परतावं लागणार आहे. जमिनी लगत झेल उचलला आपण पहिले तर जितेशनी. थँक्यू डीजे. तर बघा विनंती करतोय उत्तरशी संघाचे कोणी खेळाडू जर आला असाल किंवा आदर्श संघ आदर्श लेवल पडले संघाचे जर कोणी खेळाडू आला असेल तर मला आयोजकाशी संपर्क साधायचा किंवा कोणी प्रतिनिधी आला असेल तर आपण आल्याची नोंद करायची. बघा जे प्रेक्षक आमच्या पडद्यासमोर उभे आहेत त्यांना विनंती करतो प्लीज जरा आपण थोडंसं मागे राहायचंय. कारण का तिथं सीमारेषा आहे. खेळाडू कधी जोरात येऊ शकतोय. तर इथं मात्र धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. नितीन 35 धावा आपण पाहू शकता. तर गडी बाद झाले. तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 4 गडी बाद झालेले आहेत. जगदीश विठ्ठल भोईर आमचे अतिशय चांगले गुणलेखक आहेत. तर आता नवीन फलंदाज येतोय यावेळेला आपण पाहायचंय विश्वास येतोय. चेंडू बॅकपड गेले. कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पुढे तर गोलंदाजी मार्कवर केतन. नितीन पहिल्या षटकात 13 धावा त्यानंतर काय गोलंदाजी केली आहे. निशान जीजी स्पोर्ट्स वाकलन सांगा केतन तो विश्वास. हा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो मिड विकेटला. ऋषी भोईर येतोय.
एकच धाव इथं मात्र मिळणार आहे का ऋषी भोईर या संघातील सर्वात चपळ क्षेत्ररक्षक आहे. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 36 धावा आपण पाहू शकता. पुढे केतन गोलंदाजी मार्कवर कवरीपाडा एंडकडून राईट आर्म उर्धकडे मारा करतोय. रिवर्सचा वापर केला होता यावेळेला. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 36 धावा. थँक्यू डीजे. नितीन विचार केला तर पहिल्या षटकात आपण म्हणतो 13 धावा आल्या, पण 3 षटकात फक्त आणि फक्त धावा आल्या आपण म्हणले तर 23 धावा आल्या आहेत. इथं मात्र 36 धावा झाल्या आहेत. तर गोलंदाजी मार्कवर अतिशय चांगला गोलंदाज आपण म्हणतो ऋषी भोईर, एक अष्टपैलू खेळाडू. कित्येक सामने आपल्या गोलंदाजी बळावर जिंकून दिले आहेत. निशान जीसस वाकलन संघाला तो गोलंदाज आता मात्र गोलंदाजीसाठी येतो. इथं मात्र ऋषी भोईर आपण बघतोय नव्हता. आपण बघतोय शिर्डूनच्या स्पर्धेमध्ये शेवटच्या जेव्हा सामना झाला होता आपण बघतोय चेंज द गेम वडोली पक्ष आपण बघतोय निशान जीसस वाकलन मध्ये ऋषी नव्हता. खूप कमतरता भासली या ऋषीची. तसं काही धावफलकातील नितीन पाहू शकता आपण 36 धावा गडी बाद झाले. तब्बल विचार केला तर आता 4 गडी बाद झालेत आणि या शेवटच्या षटक आपण चौथ्या षटकात धावाला केतनच्या फक्त आपण म्हणतो 4 धावा. खूप चांगली गोलंदाजी. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऋषी. सायकलला विश्वास. शॉर्ट पिच चेंडू होता यावेळेला. गती कमी करून चेंडू टाकलाय. चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडतोय. एक धावी तर मात्र पूर्ण केली जाते नितीन. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 37 धावा. नितीन आता मात्र हेमंत म्हात्रे या 5 चेंडू मध्ये किती धावा करतोय पाहायचंय. कारण 50च्या पुढे धावा करावा लागणार आहेत. निशान जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाची फलंदाजी बघितली तर खूप खोलवर आहे. यावर्षीचा विचार केला तर अविनाश खूप चांगला फॉर्मात आहे यावर्षी. चला उत्तर शिव संघाचे किंवा खेळाडू किंवा कोणी प्रतिनिधी आला असेल तर आल्याची नोंद करायची. चेंडू शॉर्ट पिच होता. पुन्हा एकदा पुल केलाय चेंडूला. 2 क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे नितीन. बघा हाताने चेंडू अडवता येत नाही तर पायाचा वापर केला आणि किती योग्य वापर केलाय. 2 धावा जीतने आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 39 धावा. बघा नितीन किती कमिटमेंट 100% कमिटमेंट देतोय जीत भोईर. म्हणून तर या खेळाडूला या संघातील तारणहारण म्हटलं जातो. पुढे गोलंदाजी मार्कवर ऋषी राईट आर्म उर्धकडे मारा करतोय. चेंडू यावेळेला खूप चांगला फटका. 1 बाउंड चेंडू सीमा पार जातोय लॉंग ऑन लगतच्या बाजूनं. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 43 धावा. थँक्यू डीजे. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 43. ऋषी पुढे गोलंदाजी मार्कवर. चेंज अप पेस. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. लेग ब्रेकच्या माध्यमातून चेंडूला बाहेर काढला यावेळेला. खूप चांगला चेंडू फेकला होता ऋषीने इथं मात्र. अतिशय चांगली गोलंदाजी. खरं का हीच या गोलंदाजी खासियत आहे नितीन. खूप चांगले चेंडू फेकण्याची आपण बघतोय. उत्तर शिव संघाची संघाने इथे आलेले आहेत. अर्धश संघ पडले संघ. हा चेंडू पुन्हा एकदा लेग ब्रेक. काय गोलंदाजी नितीन बघायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये. बघा खेळपट्टीचा पूर्णपणे फायदा करून घेतो. 2 चेंडू हेमंत सारख्या फलंदाला डॉट फेकतो इथं मात्र. हेमंत सलामीचा फलंदाज खूप चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. अंतिम चेंडू ऋषी गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला हेमंत. पुढे सरसलेत यावेळेला एसटी रक्षक आपलं काम पूर्ण करतोय आणि इथं मात्र पंच वाईटची खूण करतायत. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 44 धावा. काय नितीन गोलंदाजी करतोय ऋषी. इथं मात्र हेमंत सारख्या फलंदाजाला मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. थँक्यू डीजे. नितीन जर विचार केला ऋषी भोईरचा तर एकाच ऍक्शन मध्ये लेग ब्रेक सुद्धा टाकतो आणि एकाच ऍक्शन मध्ये ऑफ ब्रेक सुद्धा टाकतो. मग एक फलंदाजाला संभ्रमात पाडण्याचं काम करतो. तर इथे नवीन फलंदाज येतो. यावेळेला आपण बघितलं तर जगदीश येतोय.
आता जगदीश कशा प्रकारे आता फलंदाजी करतोय या अंतिम चेंडूवरती किती धावा करतोय. धावसंख्या धावफलकाती धावा पाहू शकता आपण 44 धावा. नितीन जर षटकार आला तर 50 धावाला गवसणी घालेल. तर इथून जर चौकार आला तरी 50 धावापर्यंत पोहोचू शकत नाही. या संघ जवळपास पोहोचू शकतोय. ऋषी गोलंदाजी मार्कवर शप्पल होऊन मारण्याचा प्रयत्न केला यावेळेला जबंद आपण म्हणतो स्वतः गोलंदाज जाऊन चेंडूला फीड करतो. एक धाव इथं मात्र मिळते. एकने धावसंख्या वाढतेल. एक बाच्या स्वरूपात धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 45 धावा. 46 धावांचं मापक लक्ष असणार यावेळेला आपण म्हणले तर इथे मात्र गडी बाद झाले. तब्बल विचार केला तर 5 गडी बाद 45 धावा झालेत प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय गौरीपाडा गौरी शंकर 11 संघाच्या. तर इथे मात्र 46 धावांची गरज असणारे निशान जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाला तत्पर विनंती करतोय. उत्तरशी संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. आदर्श क्रिकेट संघ पडले संघाचे संघनायक आपण जर आला असाल तर आल्याची नोंद करा. डीजे आज आपण एक सेमीफायनल सुद्धा पाहणार होतो. गौदी भाल विपक्ष जगदंब वाकलनमध्ये आपण डीजे मास्टरचं बघितलं तर मंगेश भंडारी मालिका वीरसाठी आपण TVS स्पोर्ट्स बाईक सुद्धा पाहू शकतो. आणि नितीन पाण्याची ज्यांनी उत्तम सोय करून दिली आम्हाला बुनेश भोईर, महेश देसले, अल्पेश शिंदे, अनिकेत भोईर आणि प्रसाद भोईर यांना देवतोडे धन्यवाद कमी आहे. तर धावसंख्या धावफलकात आपण बघतो प्रथम फलंदाजी करताना गौरी शंकर गौरीपाडा संघ 11 संघाची धावसंख्या झाली आपण बघतोय 46 धावांचं लक्ष असणार आहे. तर इथे मात्र पाहिजे या 46 धावा इथं मात्र निशान जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ कशाप्रकारे कुठतोय की आपण होतं गौरीपाडा संघ त्यांना रोखतोय. सामना जेव्हा इथे सुरू होईल तेव्हा ऐकणार आमचे साथी समालोचक नितीन काळन यांना. धन्यवाद बाळू पाटील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व स्वर्गीय शिवाजीदादा शेलार व स्वर्गीय राकेश म्हात्रे यांना स्मरण करून ही स्पर्धा आपण बघतोय. श्री म्हसोबा चषक 2018 आयोजक जय म्हसोबा क्रिकेट संघ चिकनगर व त्यांचे सर्व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतो. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. सुरुवात खूप चांगली झाली होती. पहिल्या चेंडूमध्ये चौकाराने आगाज केलं होतं सागर म्हात्रेने, मात्र ती सुरुवात टिकवता आली नाही गौरीपाडा टीमला आणि अवघ्या 45 धावा केल्या आहेत. मात्र इथून चांगली गोलंदाजी केली तरी सामना जिंकू शकतो मैदानामध्ये गौरीपाडा संघ. 46 धावांचं टार्गेट आहे. 9.20च्या सरासरीने धावा इथे बनवायच्या आहेत. सलामीची जोडी आपण बघतोय. ऋषी भोईर स्ट्राइक एंडला तर नो स्ट्राइक एंडला फलंदाज केतन म्हात्रे. दौलेपाड्याच्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्या घरी घेऊन गेला होता ऋषी भोईर. तर ऋषी भोईर स्ट्राइक एंडला तर नो स्ट्राइक एंडला फलंदाज केतन म्हात्रे. भाऊ भोईर चिकनगर यांचे आगमन झाले. त्यांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर स्थान व्हायचे. तर गेम ऑन. सामना सुरू होतोय. पहिले षटक घेऊन गोलंदाज रवी म्हात्रे. अकुट टप्प्याचा चेंडू होता. पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. विश्वास होते क्षेत्ररक्षक मात्र एका धावेने खातं उघडलं जातं ते म्हणजे फलंदाज ऋषी भोईर. ज्या प्रकारे केतन म्हात्रेने बाळूपाडी 2 षटकं टाकली. अवघ्या 12 धावा केतनने खर्च केल्या आणि 2 गडी सुद्धा बाद केले केतनने. त्यामुळे दबाव निर्माण झाला गौरीपाडा टीम वरती. सुरुवात खूप चांगली झाली होती. 2 क्षेत्ररक्षक आपण बघतो 38 सर्कलच्या बाहेर आहेत. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे रवी. आणि ते मात्र एज लागते. गोल्डन डकवर बाद होतोय फलंदाज. केतन म्हात्रेची खेळी संपुष्टात. पहिला मोठा झटका निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाला.
धन्यवाद विजय. तर केतन मात्रे गोल्डन डकवर बाद झाला बाळू. पहिल्या चेंडूवरती शिकार झाला गोलंदाज रवी मात्रेचा. रवी मात्रेने जर हॅट्रिक पूर्ण केली तर आयोजकांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे रवी मात्रेसाठी. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये जीत भोईर. तर गोलंदाज रवी मात्रे. 1-1 अशी धावसंख्या निशांत जीजी स्पोर्ट वाकलन संघाची. पहिला चेंडू होता बघा. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिलाय जीत भोईरने. जीत भोईरला माहिती आहे रवी मात्रे एक चांगला गोलंदाज आहे. कारण स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकामध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना याच रवी मात्रेने 6 धावा त्या बनवून दिल्या नव्हत्या समोरच्या संघाला. तो गोलंदाज त्यांच्या समोर आहे त्यामुळे धोका घेत पत्करायला मागत नाहीये वाकलन संघ. इथे मात्र एज लागली मात्र शॉर्ट थर्डमॅनला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव मिळते ऋषीला. ऋषी पोचतो वैयक्तिक 2 धावांवरती आणि संघाची धावसंख्या ती 3 धावा. 46 धावाही कमी लेखून चालणार नाहीये. निशांत जीजी स्पोर्ट वाकलन संघाला होम संघ याच मैदानामध्ये सराव करत असतो त्यामुळे चांगला गोलंदाजी अटॅक आहे गौरीपाडा टीम कडे. रवी इथे मात्र रिव्हर्सचा वापर केलाय जीत भोईरने. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू डीप कव्हर रिजन मध्ये सीमा पार चौकार. धन्यवाद विजय मास्टर. जीत भोईरला पण तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही बघा. जरी एक गडी बाद झाला असेल केतन मात्र जीत भोईरने रिव्हर्सचा हा चौकार दाखवलाय. अचूक नजर असते या चेंडूवरती बघा. अजून एक चांगला फटका मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सागर म्हात्रेचं. 1 धाव मिळते ती जीतला. जीत पोचतो वैयक्तिक 6 धावांवरती आणि संघाची धावसंख्या ती 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धाव कधी लागल्या आहेत. अजूनही 38 धावा इथून बनवायच्या आहेत निशांत जीजी स्पोर्ट वाकलन संघाला येणाऱ्या 4 षटकांमध्ये. धन्यवाद विजय. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पडले संघ पण आला असेल तर यायचे. आयोजकांशी संपर्क साधायचा आहे पडले संघ. तर दुसरं षटक घेऊन गोलंदाज हेमंत म्हात्रे. 38 धावा अजूनही बनवायच्या आहेत बाळू पाटील मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे भारतीय संघाचं. तळाचे फलंदाज लवकर बाद होतात. जे शेवटचे फलंदाज असतात ते भारतीय संघाला नेहमी त्रासदायक ठरलेत. आणि अजूनही आपण विचार केला ऑस्ट्रेलिया संघाला 32 धावांची गरज आहे आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला कसोटी सामना सुरू आहे तर अजूनही भारताला संघर्ष करावा लागतोय शेवटच्या दिवसात सुद्धा. इथे मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. पायचीचा अपील. फलंदाज बाद. जीत भोईरच्या स्वरूपात मोठा झटका निशांत जीजी स्पोर्ट वाकलन संघाला. जीत भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. चला पडले संघाचा कोणी खेळाडू आला असेल तर यायचे आणि भारतीय संघाने पहिला कसोटी सामना जिंकलाय. नक्कीच बाळू 31 धावाने जिंकलाय. काही हो का होना मात्र ऑस्ट्रेलियाला जाऊन ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं खूप कठीण असतं. मात्र भारतीय संघाने पहिला कसोटी सामना जिंकलाय. रवींद्रचंद्र अश्विनने 3 गडी बाद केले बाळू. शेवटचा गडी त्यांनीच बाद केला. मात्र इथे हेमंतचं कौतुक करावं लागेल. त्याने जीत भोईरचा विकेट खूप महत्वाचा होता. मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय जितेश भोईर. स्वर्गीय रतन बॉसमती चषक मध्ये मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर आपल्या घरी घेऊन गेलेला फलंदाज. इथे फटका चांगला आहे.
मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा आहे डीप मध्ये. क्लास फटका होता, त्या फटक्यावरती फक्त सिंगल. 9 धावा धापळ कधी लागल्या बाळू. 46 धावांचं लक्ष जरी असेल मग तो सपोर्ट खूप आहे गौरीपाडा टीमला, कारण की होम संघ आहे, होम ग्राउंड मध्ये खेळत आहेत. हेमंत साठी सुद्धा हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मसोबा स्टँड मध्ये सर्व गौरीपाड्याचे समर्थक आहेत. इथे मात्र फुलटॉस चेंडू, झेलचा प्रयत्न चांगला केला होता विश्वासने, मात्र त्याच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. चौकार. आज किरण म्हात्रे नाहीये, प्रदीप पाटील नाहीये, त्यामुळे ऋषी भोईर आणि जितेशला चांगली पार्टनरशिप करावी लागेल इथे बाळू त्यांच्या अनुपस्थितीत. इथे मात्र लाईन बघावी लागेल, लाईन चुकीची आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, पंच वाईट चिकून करतायत. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धापलका धावा लागतात त्या 14 धावा. निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघ असा आहे की जीत आणि केतनच्या भरोशावर हा संघ नाहीये. फलंदाजी खूप खोलवर आहे. राहुल म्हात्रे सुद्धा शेवटला येऊन सामना फिनिश करू शकतात. ही ओळख निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाची आहे. राहुल, उमेश सारखे फलंदाज अजूनही, मोतीराम दादा सुद्धा वेळ आल्यानंतर खूप चांगली फलंदाजी करतायत. ते बघा फक्त बॉटमिनचा वापर केला, हलक्या तरी खेळून काढलाय. क्षेत्राचे खूप डीप मध्ये एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हा दबाव आहे गौरीपाडा संघावरती आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातात ऋषी भोईरच्या माध्यमातून. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. 16 धावा धापलकडे लागल्या आहेत. 30 धावा अजूनही इथून बनवायच्या आहेत. सामना अजूनही बाळूपाडी संपला नाहीये मैदानामध्ये, दोन्ही संघांच्या बाजूनी संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ते पुढे सरकलेत. पुन्हा एकदा चेंडू हवेत होता, मात्र पॉवर प्लेचं षटक आहे. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार. चौकार. डीजे 20 धावा धावपल कधी लागल्यात बघा. जरी 2 गडी बाळू बाद झाले, केतन मात्रे बाद झाले, जीत भोईर बाद झालाय, मात्र धावांची गती थांबली नाहीये, कारण ऋषी भोईर मैदानाच्या आतमध्ये. 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत येणाऱ्या 19 चेंडू मध्ये. मात्र अजून एक इनसाइड आउटच्या माध्यमातून खूप सुरेख फटका. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू 1 बाउंस सीमा पार. चौकार. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकर धावा लागल्यात त्या 24. 12.00 सरासरीने. अजूनही 22 धावा इथून बनवायच्या आहेत येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडू आणि 22 धावांची अजूनही गरज आहे. तर चला, पडले संघ आपण आला असेल तर या लवकर. कोणताही खेळाडू आला असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर 18 चेंडू 22 धावांची अजूनही गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघ. मात्र इथूनही रवी म्हात्रेने एक चांगलं षटक फेकलं 2 ते 3 धावांचं, तर कमबॅक करू शकतो गौरीपाडा संघ. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. आपण बघतो काय फलंदाजी केली ऋषी भोईर, खूप चांगली फलंदाजी करतोय. 3 चौकार ऋषी भोईरच्या बॅट बंद आतापर्यंत आलेत. 16 धावांवरती वैयक्तिक खेळतोय ऋषी भोईर. 46 धावांचा पाठलाग करताना निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघ. इथे मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता रवी म्हात्रे या गोलंदाजाने. 1 धाव इथे मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धावा लागतात त्या 25 धावा. 2 गडी बाद. निशान जीजी स्पोर्ट वाकलन
17 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 21 धावा इथून अजूनही बनवायच्या आहेत. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि वाहिनी आम्हाला नक्कीच साठी सहकार्य केले ते नरेंद्र हरिचंद्र पाटील यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. यावेळी बघता चेंडू फक्त दिशा दिली, एकदा वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता ऋषी भोईरचा, मात्र जितेशने नकार दिला. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपल का धावा लागतात त्या 46-46चं टार्गेट आहे, म्हणजे 20 धावा अजूनही बनवायचे आहेत येणाऱ्या 16 चेंडू मध्ये. 16 चेंडू आणि 20 धावांची गरज. इथे मात्र बघा वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. ऋषी खूप घाई दाखवतोय मैदानामध्ये. बाळू पाटील आपण बघतोय धावचीच्या स्वरूपात बादी झाला असता, आता फेकी हेमंत म्हात्रेची थोडीशी खराब आली. 15 चेंडू आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. इथे मात्र चेंडू फक्त दिशा दिली आहे बॅकवर्ड पॉइंट रिजन मधनं. सिद्धेश डीप मध्ये चेंडू येतील, उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा मिळतील जितेशला. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागतात त्या 28. चेंडू शिल्लक आहे 14 आणि 18 धावांची गरज आहे. तर चला पडले संघाची संघाने मयूर आला असेल तर या लवकर. टी शर्ट आपल्या घेऊन जायचे, कारण की वेळ होतोय. एक इनिंग झाल्यानंतरच आम्ही खऱ्या अर्थाने टॉस करतो, कारण की एक सेमीफायनलचा सामना सुद्धा आहे. फुल टॉस चेंडू होता, निमंत्रण दिलं, चेंडू 1 बाउंस सीमा पार. जितेश भोईरच्या बॅट मध्ये येणारा हा चौकार. या चौकाराने सामना खुला केला खऱ्या अर्थाने बाळू जितेशने. आता मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू 14 धावा अजूनही बनवायचे आहेत. तर चला उत्तरशिव संघाचे संघाने या टॉस साठी त्यांना फाईट करेल. आदर्श क्रिकेट संघ पडले. दुपारच्या या पारावरी उन्हाने रस्ता तापला सारा. जरी उन्हाने लसले पाय, जरी उन्हाने लसले पाय, काळजी करू नको माझ्या पदयात्री भावा साई बाबा तुझ्या सोबतीला आहे. काळजी करू नको माझ्या पदयात्री भावा साई बाबा तुझ्या सोबतीला आहे. बोला ओम साई बोला जय साई, बोला ओम साई बोला जय साई, बोला ओम साई बोला जय साई, बोला ओम साई बोला जय साई. हे दरवर्षाची पालखी निघाली, निघाली साई बाबांची, श्री साई पदयात्री मंडळाची. धन्यवाद डीजे. तर चला पडले संघाचे संघाने किती आलेले आहेत. मयूर ठाकूर. तर उत्तर शिव संघाचे संघाने या 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. जितेश भोईर आणि ऋषी भोईरची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जितेश भोईर हा खेळाडू जास्त फोकस झाला नाही, मात्र 2015ला स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये 4 व्हीलर गाडी त्याला मिळाली होती. आणि एकमेव आपण गाव असं बघतो बाळू पाटील, ज्या गावामध्ये 16 ते 17 बाईक जिंकल्यात आणि 2 4 व्हीलर, 3 4 व्हीलर. जितेश भोईरला 4 व्हीलर मिळाली होती स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये. याच वर्षी बाळू आपण बघितलं तर जीत भोईरला 4 व्हीलर मिळाली. आणि याच वर्षी जोहेलीच्या स्पर्धेमध्ये केतन म्हात्रेला 4 व्हीलर मिळाली. म्हणजे खूप सारं काही दिलंय वाकलन टीमला टेनिस क्रिकेटने बाळू पाटील. आणि कामगिरी तशी केली बाळू. जर तुम्ही कामगिरी चांगली केली तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळही मिळतं. गोलंदाज विलास यांनी हॅट्रिक घेतली तर आयोजकांकडून 500 रुपये कॅश प्राइज आहे. चला उत्तरशी संघाचे संघाने या पडले संघाचे संघाने किती आलेत. आणि प्रशांत भोईर उर्फ बाळा यांच्याकडनं सुद्धा वैयक्तिक 500 रुपये. विकेट हॅट्रिक साठी मध्ये इथून विकेट हॅट्रिक घेतली तर सामना टर्न होईल बाळू पाटील. आणि 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे मैदानामध्ये. बिलास गोलंदाजी मार्कवर. धावा खूप कमी झाल्या बालू. गौरीपाडा संघाच्या फलंदाजी करत असताना 45 धावा, पण सुरुवात चांगली केली होती गोलंदाजीने. इथे मात्र हलक्या चेंडू खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण होते. 1च धाव इथे मिळेल. ऋषीला 1 धाव मिळते.
13 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. तर चला टी शर्ट द्या संगनायक अरुणला. ते फटका चांगला आहे. क्षेत्रक्षक आहेत डीप मध्ये लॉंग ऑफ प्रेझेंट मध्ये एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हीच वाट बघत असतात बाळू वाकलन संघाचे खेळाडू फलंदाज की कधी मिस फील्ड होते आणि आम्ही 2 धावा घेतो. काय सांगशील बाळू? नक्कीच नितीन, रणिंद भेटवणूक खूप चांगली आहे. पहिला धाव इतका वेगाने घेतात की दुसऱ्या धावला आपण बघतो दबाव होतं त्या क्षेत्रक्षकाने, त्या दबावाखाली चूक करतात आणि इथे मात्र ते दुसरी धाव चोरून सुद्धा घेतात नितीन. नक्कीच. आणि आता मात्र समीकरण आहे 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 धावा इथून बनवायच्यात बाळू पाटील. वाकलन संघ असो, चेंज द गेम वडवली संघ असो, ही वाट ते बघत असतात की मिस फील्ड कधी होते आणि आम्ही 2 धावा घेतो. इथे फटका खूप चांगला आहे. लॉंग ऑनचा क्षेत्रक्षक आलाय मात्र त्याला बीट करून चेंडू सीमा पार. जितेश भोईरच्या बॅट मध्ये येणारा हा चौकार. पोरी आहे फिल्म लायची गोई पोरी आहे फिल्म लायची हिरोईन बोलते शाहरुखाची गोई हिरोईन बोलते शाहरुखाची. यावेळेस मात्र फक्त स्वीप केलं. मात्र क्षेत्रशक्ती ते आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव, अजूनही 6 धावांची गरज आहे. पण ज्यावेळी केतन म्हात्रे शून्यावरती बाद झाला त्यानंतर जित भोईरने फारशी चांगली कामगिरी केली नाही, फक्त 6 धावा केल्या. असं वाटलं कमबॅक केलं या सामन्यामध्ये. मात्र त्यानंतर ऋषी भोईर आणि जितेश भोईरचं कौतुक करावं लागेल. काय चांगली पार्टनरशिप केली मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे आपण नेहमी सांगत असतो जित भोईर केतन म्हात्रेच्या फलंदाजीवर अवलंबून नसतो हा संघ. प्रदीप, किरण, अविनाश, जितेश, ऋषी सारखे फलंदाज या संघामध्ये आहेत. इथं मात्र फटका फसलाय. क्षेत्रक्षक झेल खाली आणि ऋषी भोईरला माग परतावा लागेल. तिसरा झटका निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाला. ज्या प्रकारे बाळू जितेश आणि ऋषीने पार्टनरशिप केली काल, त्याच प्रकारे साई आणि विकी जाधव जगदंबा वाकलन संघाचा त्यांनी पार्टनरशिप ज्या प्रकारे केली होती तशीच पार्टनरशिप इथे निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाचे 2 खेळाडू केले. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 धावा अजूनही बनवायचे आहेत. 6 चेंडू मध्ये 6 धावा गौरीपाडा संघाने सामना जिंकला होता स्वर्गीय शिवाजीदादा शेला स्मृती चषकमध्ये. तर हा चेंडूवरती नक्कीच भाऊ डॉट आला विलास गोलंदाजाचा. तर 6 चेंडू 6चं समीकरण राहू शकतो शेवटला. आता नवीन फलंदाज अविनाश येतोय. तर चला उत्तरशी सांगायचं संघाने या टॉस साठी. तर मयूर ठाकूर यायचं टॉस साठी. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. सात चेंडू आणि 6 धावांची गरज. भाऊ भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. या पुढच्या सामन्याचा विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघ 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. नवीन फलंदाज अविनाश भोईर. पहिला चेंडू अविनाश साठी. चेंडू खोदून काढले. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. चौकार आणि सामना खुला केलाय. येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. तर टॉस करूया आपण. भाऊ भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस करूया. चेतन भोईर आपला कॅमेरा मात्र इथे टॉस बॉक्स मध्ये मारायचे. भाऊ भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. सामना असेल पडले विपक्ष उत्तर शिव. तर नाणेफेकी झालेली आहे. तर नाणेफेकी जिंकली. अरुण, आपला काय निर्णय असणार आले? फिल्डिंग घेणार अगोदर. शतक्षण स्वीकारले. तर आपण पडले संघाला किती धावापर्यंत रोखाल? पडले संघ खूप फॉर्ममध्ये या वर्षी आहे. त्यांना कमीत कमी 55 ते 60 धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. 55 ते 60 धावा. या आयोजनाबद्दल आपलं काय म्हणणं असणार आहे? आयोजन खूप सुंदर आहे. सर्वप्रथम मी धन्यवाद
करतो की आम्हाला इथे खेळण्याचा संधी दिली आयोजकांना आणि आयोजन खूप सुंदर आहे. तर बेस्ट ऑफ लक अरुण. तर मयूर, आपण फक्त जास्त काही विचारणार नाही. मयूर, हे आयोजन कसं वाटलं तुला? आयोजन चांगलंच आहे. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही किती खेळलेलो, सेकंड राऊंडला हारलेलो मला वाटतं. बघू यंदा पण चांगले प्रयत्न असतील आमचे. मयूर, आपल्याला प्रथम फलंदाजी आपण किती धावांचं लक्ष ठेवाल उत्तर संघासमोर? आज तर स्वप्नील आणि तेजस पण नाही आहे. माझ्या मते तरी 60 ते 65 तरी केलं तरी चांगलंच राहील. गोलंदाजी आहे तशी चांगली आमची. तर बेस्ट ऑफ लक मयूर तुम्हाला. तर पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये नितीन काळे यांच्याकडे. तर सामना इथे जिंकलाय तो म्हणजे निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. तर लाईनअप करायचंय निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघ. आपण ज्या प्रकारे मोतीराम भोईर यांनी सांगितलं, या अगोदर इथे स्पर्धा झाली होती कल्याण शहर चषक. ती स्पर्धा आम्ही जिंकली होती आणि आजही आमचा तोच प्रयत्न असेल ही स्पर्धा जिंकण्याचा. आणि पहिला सामना मात्र इथे जिंकलाय, मात्र अजूनही दिल्ली खूप दूर आहे. दोन संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेत, जगदंबा वाकलन आणि गावदेवी भाल. तर लाईनअप करा. तर क्लासिक स्पोर्ट चे मालक जगदीश भोईर यांच्याकडे सुद्धा एक भेटवस्तू, ती भेटवस्तू आम्ही देतोय फलंदाज हेमंत म्हात्रेला, ज्यांनी 30 धावा केल्या.